नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सुपर अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप अशी नवीन योजना सुरू झालेली आहे. तर तुम्ही पण तुमच्या शेतात सौर कृषी पंप बसवू शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्ही जर साधारण कॅटेगरीमधून असाल तर यासाठी तुम्हाला संपूर्ण सौर पंपासाठी 10% रक्कम भरायची आहे. आणि जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला फक्त 5% रक्कम भरावी लागेल आणि राहिलेली 90 ते 95% रक्कम तुम्हाला सरकारतर्फे अनुदान दिले जाईल. यामध्ये तुम्हाला 3 HP, 5 HP व 7.5 HPचा पंप मिळणार आहे. यासाठी तुमच्याकडे जर 2.5 एकर जमीन असेल तर तुम्हाला 3 HPचा पंप दिला जाईल. तसेच 5 एकरपर्यंत जमीन असेल तर 5 HPचा पंप दिला जाईल. आणि जर 5 एकरपेक्षाही जास्त जमीन असेल तर 7.5 HPचा पंप तुम्हाला दिला जाईल. तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या या वेबसाईटवर यायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लँग्वेज इंग्लिश असेल तर मराठी सिलेक्ट करा. तर अर्ज करण्यासाठी लाभार्थी सुविधा या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर अर्ज करा हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर अर्ज करण्यासाठी नवीन पेज ओपन होईल. नवीन पेज आल्यानंतर तुम्ही सर्वात पहिल्यांदा तुमची लँग्वेज सिलेक्ट करा. यामध्ये मराठी किंवा इंग्लिश यापैकी शक्यतो मराठीच ठेवा. तर इथे बघू शकता पारेषण विरहित सौर कृषी पंप ऑनलाईन अर्ज. तर सर्वात आधी पहिला ऑप्शन समजून घ्या. पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील. अर्जदाराने या अगोदर महावितरणच्या पारंपरिक पद्धतीने शेतीकरता वीज पुरवठा मिळण्यासाठी पैशाचा भरणा केलेला असेल व वीज जोडणी अद्यापही प्रलंबित असेल त्या ठिकाणी पारेषण विरहित सौर कृषी पंपाकरता खालीलप्रमाणे माहिती भरावी. म्हणजेच याआधी तुम्ही जर MSEBीकडे नवीन कनेक्शनसाठी अर्ज केला असेल आणि डिपॉझिट भरूनसुद्धा तुमची वीज जोडणी झाली नसेल तर खाली तुमच्या कोटेशनप्रमाणे ग्राहक क्रमांक, अर्जदाराचे नाव, पत्ता व इतर माहिती तुम्ही इथे भरू शकता. आणि जर अर्ज केला नसेल किंवा तुमची वीज जोडणी अगोदरच झालेली असेल तर तुम्ही हा ऑप्शन स्किप करू शकता. त्यानंतर खाली अर्जदाराची वैयक्तिक व जमिनीचा तपशीलचा पर्याय आहे. यामध्ये सर्वात आधी तुमचा आधार कार्ड नंबर टाका. त्यानंतर योजनेचे नाव, मागील त्याला सौर ऊर्जा पंप ऑलरेडी सिलेक्टेड आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. तसेच तुमचा तालुका सिलेक्ट करा व तुमचे गावाचे नाव जे आहे ते सिलेक्ट करा. लक्षात ठेवा, ज्या गावात तुमची जमीन आहे त्याच गावाचे नाव, तालुका व जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मुख्य सर्वेक्षण क्रमांक, मुख्य गट क्रमांक यामध्ये तुमच्या जमिनीच्या 7/12मध्ये जो गट नंबर आहे तो गट नंबर टाका. त्यानंतर उपगट क्रमांकामध्ये हा गट नंबर पुन्हा सिलेक्ट करा. त्यानंतर शेतीचा प्रकारमध्ये जमीन जर तुमची स्वतःची असेल तर सेल्फ सिलेक्ट करा व सामायिकीची असेल तर शेअर सिलेक्ट करा. त्यानंतर जमीन मालकाचे नाव, त्यामध्ये ज्याच्या नावावर जमीन आहे त्याचे नाव सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्या जमिनीची एकूण क्षेत्रफळ हे ॲटोमॅटिक इथे येईल. नंतर खाली अर्जदाराचे नाव टाका. त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचे नाव व नंतर तुमचे आडनाव टाका. त्यानंतर जेंडर, मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करा व तुमची कास्ट SC, ST, OBC, जनरल जी असेल ती सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर टाका व तुमचा जर ईमेल ID असेल तर तुमचा ईमेल ID सुद्धा इथे तुम्ही टाकू शकता.
त्यानंतर अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाणाची माहिती भरायची आहे. यामध्ये सर्वात आधी तुमचा घर क्रमांक टाका. त्यानंतर तुमचा जिल्हा जो असेल तो या लिस्टमधून सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा तालुकासुद्धा यामध्ये सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्या गावाचे नाव सिलेक्ट करा व पिनकोड तुमचा जो असेल तो पिनकोड तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांकामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर व्यवस्थित बरोबर टाका. त्यानंतर दूरध्वनी क्रमांक व पॅन कार्ड नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर जलस्रोत तसेच सिंचनाची माहिती टाकायची आहे. जलस्रोत प्रकारमध्ये जर तुमच्याकडे विहीर असेल तर वेल सिलेक्ट करा. जर बोर असेल तर बोरवेल सिलेक्ट करा. तसेच जर शेततळे असेल तर फार्म पॉन्ड सिलेक्ट करा. त्यानंतर सिंचनाचा प्रकारमध्ये मायक्रो ओपन पाईप ऑप्शन आहे. जर तुम्ही फ्लोनी पाणी देत असाल तर ओपन सिलेक्ट करा आणि पाईपलाईन असेल तर पाईपलाईन सिलेक्ट करा. त्यानंतर पाण्याची गुणवत्ता निवडा. यामध्ये पाणी हार्ड आहे की सॉफ्ट आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर जलस्रोत खोलीमध्ये तुमचा जलस्रोत विहीर किंवा बोरवेल असल्यास त्याची खोली 100 फूट किंवा 200 फूट जे काय असेल ते टाका. त्यानंतर पावसाळी हंगामात जलस्रोतची खोली व उन्हाळी हंगामात जलस्रोतची खोली हे ऑप्शन नाही टाकले तरी चालेल, हे ऑप्शनल आहे. त्यानंतर तुमच्याकडे विद्यमान शेततलाव आहे का, असल्यास येस सिलेक्ट करा, नसल्यास नो करा. त्यानंतर कूपनलिका रुंदी ऑप्शनल आहे, नाही टाकले तरीही चालेल. त्यानंतर कृषी तपशीलमध्ये मागील वर्षाच्या पिकाचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये खरीप किंवा रब्बी हंगाम तुम्ही निवडू शकता. त्यानंतर पिकाची संख्यामध्ये तुम्ही किती पिके घेतली होती, 1 घेतली की 2 घेतली तर ते इथे टाका. त्यानंतर पिकाचा प्रकार शेवटचा ते शेवटचे वर्षामध्ये सध्याचा हंगाम निवडा, खरीप किंवा रब्बी. त्यानंतर किती पिके घेतली त्याची संख्या इथे टाका. त्यानंतर विद्यमान पंपाचा तपशीलमध्ये तुमच्याकडे सध्या असलेल्या मोटरीची माहिती टाकायची आहे. यामध्ये सर्वात आधी विद्यमान पंप वापरत आहे की नाही ते सिलेक्ट करा. त्यानंतर पंपाचा प्रकार तसेच विद्यमान पंप प्रकारमध्ये सबमर्सिबल आणि सरफेसचा ऑप्शन आहे. जर पाण्यातील मोटर असेल तर सबमर्सिबल सिलेक्ट करा, नाहीतर सरफेस सिलेक्ट करा. त्यानंतर किती HP ची मोटर आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. तसेच डिझेल पंप आहे का व इतर माहिती ते टाका. आणि जर तुमच्याकडे पंप नसेल तर सिम्पली नो सिलेक्ट करा. त्यानंतर आवश्यक पंप तपशीलमध्ये तुम्हाला जो पंप घ्यायचा आहे त्याची माहिती टाकायची आहे. त्यामध्ये आवश्यक प्रकारमध्ये DC सिलेक्ट करा. त्यानंतर आवश्यक पंप उपप्रकारमध्ये सरफेस किंवा सबमर्सिबल जे असेल ते सिलेक्ट करा. तसेच आवश्यक पंप श्रेणीमध्ये वॉटर सिलेक्ट करा. त्यानंतर HP मध्ये आवश्यक पंपाची क्षमता यामध्ये तुमचा जो ऑप्शन येतो तो सिलेक्ट करा. तसेच आवश्यक पाणी उपसा लिटर पर मिनिट हे ऑप्शनल आहे. त्यानंतर तुमच्या बँकेचा तपशील टाकायचा आहे. सर्वात आधी तुमचा बँकेचा खाते नंबर टाका. त्यानंतर खातेदाराचे नाव टाकायचे आहे. तसेच बँकेचा IFSC कोड पासबुकवर दिलेला असेल तो टाका. त्यानंतर बँकेचे नाव टाका. तसेच MICR कोड तुमच्या पासबुकवर दिलेला असेल तो टाका. तसेच शाखा कुठली आहे ती टाका व त्यानंतर तुमची बँक शाखा कोणत्या गावात आहे त्या गावाचे नाव टाका. त्यानंतर इथे एक घोषणापत्र दिलेले आहे. त्यामध्ये 11 पॉईंट्स दिलेले आहे, ते तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर चेकबॉक्समध्ये सर्व तिन्ही चेकबॉक्स चेक करा. त्यानंतर तुम्हाला सर्व तुमची कागदपत्रे अपलोड करायची आहे. सर्व कागदपत्रे PDF फाईलमध्ये पाहिजे व त्याची साईज 500 KB पेक्षा कमी पाहिजे. सर्वात आधी तुम्हाला 7/12 उतारा अपलोड करायचा आहे. उतार्यावरती तुमची विहिरीची नोंद असणे गरजेचे आहे. आणि जर उतार्यावर एकापेक्षा जास्त नावे असतील
तर तुम्हाला 200 रुपयाच्या स्टॅम्पवर ना हरकत प्रमाणपत्र बनवून यामध्ये जोडायचे आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डची PDF अपलोड करायची आहे. तसेच खाली बँक पासबुकची PDF तुम्ही अपलोड करू शकता किंवा रद्द केलेली धनादेश प्रत म्हणजेच कॅन्सल चेकसुद्धा अपलोड करू शकता. तसेच तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो येथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर खाली इतर कागदपत्रे तुम्हाला लागू असल्यास द्यायचे आहे. यामध्ये सर्वात आधी आणि प्रभावित क्षेत्र असल्यास म्हणजेच डार्क वॉटर शेडमध्ये तुमचे क्षेत्र असेल तर संबंधित खात्याचा ना हरकत दाखला जोडायचा आहे. त्यानंतर शेतजमीन, विहीर तसेच पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराची ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे. यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्राचा फॉर्मॅट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तिथून तुम्ही त्याची PDF डाउनलोड करू शकता. त्यानंतर अनुसूचित जातीत जमातीत येत असाल तर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र येथे अपलोड करायचे आहे. यानंतर तुमची सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे व त्यानंतर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा लाभार्थी क्रमांक मिळेल. हा लाभार्थी क्रमांक तुम्हाला जपून ठेवायचा आहे व प्रिंट बटनावर क्लिक करून मी याची प्रिंट सेव्ह करू शकता. जर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती चेक करायची असेल तर तुम्ही पुन्हा लाभार्थी सुविधा या ऑप्शनवर क्लिक करून अर्जाची सद्यस्थिती या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा लाभार्थी क्रमांक या बॉक्समध्ये टाकून शोधा. त्या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तुम्ही चेक करू शकाल. तसेच काही दिवसानंतर तुम्हाला पेमेंटचा मेसेज येईल. जेव्हा तुम्हाला पेमेंटचा मेसेज येईल तेव्हा तुम्ही पुन्हा लाभार्थी सुविधा या ऑप्शनवर क्लिक करून देयकाची रक्कम भरणा या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर पुन्हा तुमचा लाभार्थी क्रमांक टाकून शोधा बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.